तर मित्रांनो, आज एका छानपैकी दौऱ्यावरती, तसं काय फार काही नाही, जवळच. तर बघा, आज एका आमच्या दुसऱ्या शेताकडे गेलो होतो. ते शेत जतपासून खूप जवळच आहे आणि तिथं बघा छानपैकी असं झाडं वगैरे लावलेली होती. चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट तिथं थोडीशी केलेली होती. थोडंसं रान हे नांगरून टाकलेलं होतं आणि चारी बाजूंनी आम्ही जी झाडी लावलेली होती ती अतिशय चांगल्या पद्धतीची सगळी आलेली होती. हा पहा, चिक्कू दिसतोय, आंबा आहे, लिंबू आहे, त्यानंतर इकडं दुसरा हा आंबा, इकडं नारळ आहे आणि हे जांभूळ. बघा, अतिशय चांगल्या पद्धतीचं जांभूळ इथं आपल्याला लागलेलं दिसतंय. फळं बऱ्यापैकी लावलेली होती. तेवढ्यात हा आमचा एक कार्टून लगेच जांभळाच्या झाडावरतीच. आणि बघा, खरंच सुट्टी अशा पद्धतीने एन्जॉय करायची असते आणि छानपैकी हेच आपलं साधं जीवन आणि हे साधेपणातच खरं आनंद असतो. खूप छान पद्धतीचं जगणं असतं. आणि मग असंच स्वतःच्या शेतातल्या झाडावरची फळं स्वतःच्या हाताने तोडून तिथंच त्याचा आस्वाद घेणं म्हणजे सुख आहे, असं मला वाटतं. बघा, खूप चांगल्या पद्धतीची ती पिकलेली जांभळं आम्ही तिथं घेत होतो. छानपैकी त्याचा आनंद घेत होतो. त्याच पद्धतीनं आंबा देखील चांगल्या पद्धतीचा होता. तिथं छोटी बच्चे कंपनी सगळेजण पिकलेले आंबे काढत होते आणि हे सगळे बच्चे कंपनी आपली छानपैकी एन्जॉय करत होती. यानंतर तिथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या एका सुंदरशा ठिकाणी आम्ही तिथं गेलो आणि ते ठिकाण होतं रामपूरचा किल्ला. तर मित्रांनो, जत तालुक्यामध्ये एक अतिशय सुंदर ठिकाण असं उदयास येत आहे, रामदुर्ग. रामदुर्ग नावाचा हा किल्ला रामपूर गावातला. आणि असं ते एक सुंदरसं ठिकाण. खरं तर हे पूर्वी जुनं होतं, आता त्याचं जीर्णोद्धार चालू आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला हे अतिशय असं भव्य प्रवेशद्वार दिसलं. तिथून आत गेलो आणि खूप चांगल्या पद्धतीचं विकास कामं तिथं झालेली दिसली. पूर्वी हे अतिशय पडीक असं होतं. त्यानंतर आता चांगल्या पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला हे छोटंसं जुनं मंदिर दिसलं महादेवाचं. तिथं दर्शन घेतलं आणि पूर्ण सगळा हा परिसर पाहून घेतला. बघा, चारी बाजूनी तटबंदी बांधलेली आहे. अशा पद्धतीचं फिरण्यासाठी चिराचा रस्ता, बसायला बाकडे, लाईटची व्यवस्था, उंच असे वॉच टॉवर निरीक्षण करण्यासाठी. मग अशा पद्धतीची भरपूर कामं तिथं झालेली आहेत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती पण तिथं दिलेली आहे. ती देखील आम्ही ती पाहिली. बघा, अशा पद्धतीनं त्या वॉच टॉवरवरती वर चढल्यानंतर आजूबाजूची शेती आणि आजूबाजूचा हा परिसर अतिशय रम्य दिसत होता, छान दिसत होता. आता उन्हाळ्याचे दिवस असताना देखील भरपूर हिरवाई तिथं दिसत होती. बाजूलाच एक छोटं तळं देखील आहे. तळ्यातलं पाणी थोडंसं उन्हाळ्यामुळे कमी झालं आहे, परंतु पुन्हा ते चांगलं भरेल. अशा पद्धतीनं तटबंदी ही पूर्ण किल्ल्याला केलेली आहे. त्याच्यावरती जाऊन आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो. अशा पद्धतीचं ते वातावरण आहे. खूप चांगल्या पद्धतीचं बांधकाम तिथं झालेलं आहे आणि हे किल्ल्याचा जीर्णोद्धार आत्ताच 1-2-3 वर्षातच मित्रांनो हे झालेलं आहे. अजूनही थोडंफार काम बाकी आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही ते सगळं बघितलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. बघा, खूप छान वाटलं. जवळच किल्ला जवळ असला तरी कधी जाण्याचा तिथं योग आला नव्हता, कारण हे बांधकाम अगदी हे वर्षभरातलं आहे आणि बांधकाम झाल्यानंतर मात्र आमचा कधी योग आला नव्हता. त्यानंतर लगेचच घरी आलो. घरी आल्यानंतर अतिशय संध्याकाळचे 7 वाजले तरी अतिशय छान असं वातावरण निर्माण झालेलं होतं. धन्यवाद.